नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वडिलोपार्जित मालमत्तेची विक्री वडील हे वारसांच्या संमतीशिवाय करू शकतात का? आता मागील माझे वडिलोपार्जित मालमत्ते संदर्भात जर तुम्ही व्हिडिओज बघितला तर त्याच्यामध्ये मी वारंवार हेच सांगत आलोय की वडिलोपार्जित मालमत्ता जी असते त्याच्यामध्ये वारसांचा जन्मसिद्ध हक्क असतो. जन्मताच त्यांचा हक्क असतो, त्यामुळे त्यांच्या संमतीशिवाय, वारसांच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित मालमत्ता विकणं हे बेकायदेशीर आहे, हे असं हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये नमूद केलेलं आहे. मग हा प्रश्न का उपस्थित राहतो, हा मुद्दा का उद्भवतो की वडिलोपार्जित मालमत्तेचं वडील वारसांच्या संमतीशिवाय विकू शकतात का वडिलोपार्जित मालमत्ता? आणि ह्याचं उत्तर काय आहे नेमकं? तर टू बी व्हेरी ऑनेस्ट, ह्याचं उत्तर आहे हो. वडिलोपार्जित मालमत्ता ही वारसांच्या संमतीशिवाय विकू शकतात. मग आता तुम्ही हा प्रश्न तुमच्या डोक्यात निश्चित येणं साहजिकच आहे की मग एवढ्या व्हिडिओज मध्ये तुम्ही खोटं सांगितलं का? तर नाहीये. ह्याच्या मागचं काय कारण आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर कसं आहे, वडिलोपार्जित मालमत्ता जी आहे ती कुटुंब प्रमुखाला, म्हणजेच जो कर्ता पुरुष आहे घरातला, त्याला त्या वडिलोपार्जित मालमत्तेचं विक्री खत किंवा ती वडिलोपार्जित मालमत्ता विकणं हे स्वाभाविक आहे किंवा हे लिगल आहे. पण कधी? तर त्याच्यामध्ये सुद्धा काही अटी आहेत. ह्या अटींची जर पूर्तता झाली, ह्याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट्स आहेत, ह्या रिक्वायरमेंट्सची जर पूर्तता झाली तर फक्त आणि फक्त ह्या कंडिशन मध्येच तो जो विक्री खत आहे तो व्हॅलिड ठरू शकतो. म्हणजे एरवी जर आपण बघायला गेलं तर वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जर तुम्हाला विक्री करायची असेल, करता असेल किंवा कुटुंब प्रमुख असेल, त्याला जर विक्री करायची असेल तर वारसांची संमती घेणे कायदेशीर आहेच. पण काही कंडिशन अशा आहेत, काही अपवाद असे आहेत ज्या अपवादामध्ये वारसांच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित मालमत्ता ही विकली जाऊ शकते. मग ते अपवाद काय आहेत ते आपण डिस्कस करूया. तर त्याच्यामधला पहिला अपवाद आहे की पालन पोषणासाठी. जर समजा एखाद्या कुटुंबावर म्हणजे दुःखाचं डोंगर कोसळलंय, अगदी 18-20 दारिद्र्य आहे, त्यांच्याकडे इतर कोणत्या गोष्टीसाठी पैसे नाही आहेत किंवा अगदी त्यांच्यावर खूप गरिबी आलेली आहे, तर अशा केसमध्ये त्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी तो कर्ता पुरुष वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतो आणि हे कायद्याने ग्राह्य धरलेलं आहे. कारण की जर समजा तुम्हाला, म्हणजे साहजिकच आहे, जर तुम्हाला खायलाच अन्न नसेल तर अशा मालमत्तेचा तुम्ही उपभोग तरी काय करणार? जर तुम्ही जिवंतच नाही राहिला तर त्या मालमत्तेचा उपभोग करून तर काय करणार तुम्ही? तर ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे पालन पोषणासाठी जर समजा वडिलोपार्जित मालमत्ता विकली तर त्याला सूट आहे किंवा त्याला रिलॅक्सेशन आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे, म्हणजे दुसरा पॉईंट असा आहे की विकसन कामासाठी. जर समजा एखादी वडिलोपार्जित मालमत्ता आहे, त्या मालमत्तामध्ये तुम्हाला एखादं रिनोव्हेशन करायचंय किंवा त्याच्यामध्ये एखादं अपग्रेडेशन करायचं आहे, विकसन करायचं आहे. जर समजा तुमची शेत असेल, शेतात बोर मारायचं असेल, विहीर काढायची असेल, विहीर खणायची असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा चालू शकतं, तुमची वडिलोपार्जित मालमत्ता ही विकली जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे लग्नासाठी किंवा उपचारासाठी. एखादा कुटुंबातील व्यक्ती आहे, त्याच्या लग्नासाठी किंवा त्याच्या उपचारासाठी तुमची उपचार म्हणजेच ऑपरेशन आलं, एखादा सिरियस काहीतरी आजार असेल, तर अशा केसमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता ही विकली जाऊ शकते आणि ते कायद्याने ग्राह्य धरलं जातं. त्याच्यानंतर कोर्टात केस सुरू असेल आणि केसच्या खर्चासाठी. आता जर समजा तुमची एखादी मालमत्ता आहे, कुटुंबाची कौटुंबिक मालमत्ता आहे आणि त्याच्या संदर्भात कोर्टात वाद चालू आहे आणि त्या कोर्ट कचेरीसाठी केससाठी जो खर्च लागतो, जो पैसा लागतो, तर तो अरेंज करण्यासाठी जर वडिलोपार्जित मालमत्ता विकली तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे वडिलोपार्जित कर्ज. जर तुमच्या कुटुंबावर एखादं कर्ज असेल तर ते कर्ज फेड करण्यासाठी सुद्धा वडिलोपार्जित मालमत्ता विकणं हे ग्राह्य धरलं जातं. त्याच्यानंतर आहे सरकारी देणी. जर कुटुंबावर किंवा मालमत्तेवर एखादी सरकारी देणी असेल, सरकारचं देणं भागवणं शिल्लक असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेचं विक्री होऊ शकतं. तर कसं आहे, मी ह्याच्या अगोदर व्हिडिओजमध्ये सांगितले की वडिलोपार्जित मालमत्तेचं जर एखादं विक्री खत झालं तुमच्या संमतीशिवाय किंवा वारसांच्या संमतीशिवाय, तर ह्याच्यामध्ये तुम्ही तो विक्री खत कोर्टात चॅलेंज करू शकता. पण जर समजा तो विक्री खत होण्यामागचं मूळ कारण, हे जे आता मी तुम्हाला 6 ते 7 रिझन सांगितले,
ते विक्री खत करण्यामागचं जर हे ह्या 6 ते 7 कारणांपैकी एखादं कारण असेल तर ते तुम्हाला चॅलेंज नाही करता येणार, किंवा एव्हाना चॅलेंज केला तरी तुमच्या बाजूने निकाल नाही लागणार. पण जर समजा तुमच्या वडिलांनी किंवा इतर कोणत्या वारसांनी तुमची वडिलोपार्जित मालमत्ता त्यांच्या स्वतःच्या प्रॉफिटसाठी किंवा स्वतःच्या नफ्यासाठी, स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःच्या एखाद्या गरजापोटी किंवा स्वतःच्या लोभापोटी जर विकली, तर अशा केसमध्ये तुम्ही निश्चितच पार्टिशन सूट दाखल करू शकता सिव्हिल कोर्टात, आणि अशा केसमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण हे जर 6-7 रिझन्स असतील, त्या 6-7 रिझन्स मध्ये फिट होण्यासाठी जर तुमची वडिलोपार्जित मालमत्ता विकली गेली असेल, विक्री खत झाला असेल, तर तो तुम्ही कोर्टात निश्चितच चॅलेंज करू शकणार नाही. तर हा होता आजचा व्हिडिओ. ह्याच्यामध्ये आपण हेच डिस्कस केलं, किंवा ह्याचं कन्क्लुजन असं आहे की वडिलोपार्जित मालमत्ता ही विक्री करता येणार नाही वारसांच्या संमतीशिवाय. पण काही अटी अशा आहेत, काही नियम असे आहेत, ज्या अटीं अंडर किंवा ज्या नियमांखाली जर त्या वडिलोपार्जित मालमत्तेची विक्री झाली, विक्री खत झाला, तर ते कायद्याने ग्राह्य आहे. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.